बाळांनो, आपण या लेक्चरमध्ये 1.1 10th क्लास मधील आपली पोयम म्हणजे ती आहे 1.1. लक्ष द्या इकडे सर्वांनी आपण आपलं पुस्तक ओपन करायचे आणि ओपन करून पहिलीच आपले पोयम आहे पेज नंबर फर्स्ट. पहिलीच आपली पोयम आहे आपल्या सिलेबस मधील, तर ती आहे 1.1. सर्वांनी ओपन करायचे. काढा बरं, सर्वांनी आपापलं इंग्लिशचं पुस्तक काढायचे आणि काढून पेज नंबर फर्स्ट वरच 1.1 टीनेजर्स प्रेयर. टीनेजर्स प्रेयर हे आपल्याला कविता पाहायचे. 1.1 पहिलीच पोयम आहे आपली, अतिशय महत्वाची पोयम आहे. या पोयम कडे कुणी दुर्लक्ष करायचं नाही. याच्यावर बार बार प्रश्न बोर्डाने विचारलेला आहे. तर ही कविता अतिशय व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचं आहे. काही जर अडचण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला शेअर करायचं आहे. लक्ष द्या इकडं 1.1 टीनेजर्स प्रेयर, किशोरवयीन प्रार्थना. आता बाळांनो लक्ष द्या, या ठिकाणी टीनेजर्स म्हणजे काय? मग तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं ना, या टायटल मध्येच त्याचा नेमका अर्थ दडलेला आहे. ओके, या शब्दाकडे लक्ष द्या. TEEN है ना, TEEN टीन आणि AGER एज, बरोबर आहे. एज म्हणजे वय है ना, आणि TEEN हा TEEN हे जे काही शब्द आहे, हे शब्द आपल्या कोणत्या संख्येमध्ये पाहायला मिळतंय? तर आपण जर संख्या फाइंड आउट जर केलं तर 13, 14, 15, 16, 17, 18, 19 म्हणजे वयवर्ष 13 ते वयवर्ष 19 म्हणजे आपली संख्या 13 ते 19 या दरम्यान इंग्लिशमध्ये TEEN ही शब्द वापरला जात असतोय. म्हणजे किती? 13 ते 19 याच्यामध्ये हा TEEN हा इंग्रजीमध्ये हा शब्द त्या ठिकाणी येत असतोय. म्हणजे आणि एज म्हणजे वय, म्हणजेच त्या ठिकाणी याचा जर उकल जर केला आपण, टीनेजर्स म्हणजे काय? किशोरवयीन वय. बेटा मग किशोरवयीन वय म्हणजे नेमकं कोणतं वय? तर किशोरवयीन वय म्हणजे वयवर्ष 13 ते वयवर्ष 19 या वयाच्या दरम्यानला किशोरवयीन वय असं म्हणतात. हे लक्षात ठेवा, बरोबर. आणि प्रेयर म्हणजे काय? प्रार्थना करणारा. म्हणजेच याचा आता पूर्ण जर विचार जर केला तर टीनेजर्स प्रेयर म्हणजे किशोरवयीन प्रार्थना असं या पोएमचा मराठी अर्थ होत असतोय. तर या पोएमला आपण एक आता प्रिव्हियस ऍक्टिव्हिटीवर काय आपल्यासाठी महत्वाचे नाही, आपल्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास स्टडी करायचे आणि तुम्हाला आकांक्षा क्लासेस हे फक्त आणि फक्त महत्वाच्या पॉईंटवर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. अवांतर परीक्षेच्या व्यतिरिक्त अवांतर ऍक्टिव्हिटी आपल्याला घ्यायचं बिलकुल नाही. जे आपण फोकस कुठे करणार आहोत, आपण जे बोर्डाला प्रश्न पडणार आहेत, जे बोर्डामध्ये अतिशय महत्वाचे आहे त्या भागावर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. तुम्हाला जे प्रिव्हियस ऍक्टिव्हिटी आहे ती बिलकुल काही कामाच्या नाहीत, त्याच्यामुळे ते आपण सोडत आहोत आणि डायरेक्ट पोएमला आपण सुरुवात करत आहोत. बघा लक्ष द्या इकडे बघा, टीनेजर्स प्रेयर है ना, किशोरवयीन प्रार्थना. बघा या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतं या ठिकाणी, बरोबर आहे. तर हे टीनेजर्स म्हणजे प्रार्थना करत आहे, देवाकडे प्रार्थना करत आहे. ओके, तर बघूया टीनेजर्स प्रेयर. हा, तर बाळांनो या ठिकाणी जर आपण विचार जर केला तर एकूण या कवितेमध्ये 5 स्टांजाज आहेत. हो का, हे पहिला स्टांजा, हा दुसरा स्टांजा, हा तिसरा स्टांजा, हा चौथा स्टांजा आणि लास्ट हा 5वा स्टांजा. असे एकूण 5 स्टांजा आपल्याला कवितेमध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं बाळांनो, एक स्टांजा आपल्याला व्यवस्थित पाहायचा आहे. काही अडचण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपला जे काही ऍप आहे आपल्या आकांक्षा क्लासचा, त्यामध्ये तुम्हाला माहिती द्यायचं आहे. तर आपण पहिला स्टांजा बघूया. प्रत्येक लाईनचा अर्थ मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. लक्ष द्या बाळांनो या ठिकाणी. इच डे म्हणजे काय? प्रत्येक दिवस. इच डे म्हणजे काय? प्रत्येक दिवस. इच डे ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग म्हणजे काय? आणणे. इच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग्स म्हणजेच काय? प्रत्येक दिवस नवीन काहीतरी आणत असतो. पहिल्या ओळीचा अर्थ, पहिल्या लाईनचा अर्थ काय?
की नवीन दिवस काहीतरी आणत असतो, प्रत्येक नवीन दिवस काही ना काही आणत असतो, असा पहिल्या लाईनचा अर्थ. मग दुसऱ्या लाईनचा अर्थ, डिसिजन्स आय मस्ट मेक. बघा काय म्हणाले, डिसिजन्स आय मस्ट मेक, त्यामुळे निर्णय मला घेतला पाहिजे. कवी काय म्हणतात, प्रत्येक दिवस नवीन काहीतरी आणत असल्यामुळं निर्णय मला घेतला पाहिजे, असं कवी पहिल्या आणि दुसऱ्या लाईन मध्ये म्हणतात. मग तिसऱ्या लाईन मध्ये काय म्हणतात, आय एम द ओनली वन, मी एकटाच आहे. कवी काय म्हणतात, मी एकटाच आहे. आय एम द ओनली वन कशासाठी, टू चूज, निवडण्यासाठी. काय निवडण्यासाठी, मग द रोड, मार्ग निवडण्यासाठी. मग कोणता मार्ग, दॅट आय विल टेक, जो मला घेऊन जाणार आहे. काय मला घेऊन जाणार आहे. कवी म्हणतात की मी ते एकटेच आहे, कशासाठी, माझ्या जीवनाचा मार्ग निवडण्यासाठी. जो मला पुढे घेऊन जाणार आहे ते मार्ग निवडण्यासाठी मी ते एकटाच आहे. पहिला स्टांजाचा अर्थ. रिपीट, इच डे, प्रत्येक दिवस, ब्रिंग न्यू बिगिनिंग, काहीतरी आणत असतो, म्हणजे प्रत्येक दिवस नवीन काहीतरी आणत असतो. त्यामुळं डिसिजन्स आय मस्ट मेक, मला निर्णय घेतला पाहिजे. आय एम द ओनली वन, आय एम द ओनली वन, मी ते एकटाच आहे, मी तर एकटाच आहे. कशासाठी, टू चूज द रोड, मार्ग निवडण्यासाठी. कोणता मार्ग, दॅट आय विल टेक, जो मला घेऊन जाणार आहे. पहिला स्टांजा इथं आपला संपला. अपेक्षा आहे सर्वांना हा पहिला स्टांजा संपलेला समजलेला असेल. आता याच्यानंतर काय करायचंय, दुसऱ्या स्टांजाकडे येऊ आपण. स्टांजा नंबर सेकंड. बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. बघा पहिली लाईन, दुसऱ्या स्टांजा मधील पहिल्या लाईन मध्ये काय म्हणले, आय कॅन चूज, मी निवडू शकतो. आय कॅन चूज, मी निवडू शकतो. टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी माझ्या जीवनाचा मार्ग निवडू शकतो. दुसऱ्या स्टांजा मधील पहिल्या लाईनचा अर्थ काय, तर आय कॅन चूज, मी निवडू शकतो. टू टेक द रोड ऑफ लाईफ, मी माझ्या जीवनाचा मार्ग निवडू शकतो. मग तो मार्ग कसा असेल, दॅट लीड्स म्हणजे काय, घेऊन जाणे. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, मग तू कुठे एकतरी मोठ्या यशाकडे तरी घेऊन जाणारा असेल. अन्यथा और म्हणजे किंवा, म्हणजे दॅट लीड टू ग्रेट सक्सेस, एकतरी तो मोठ्या यशाकडे तरी घेऊन जाणारा असेल. और किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड, किंवा तो अंधाराकडे तरी घेऊन जाणारा असेल, म्हणजेच अपयशाकडे तरी घेऊन जाणारा असेल. मी माझ्या जीवनाचा मार्ग निवडू शकतो. मग तो मार्ग कसा असेल, एकतरी मोठ्या यशाकडे तरी घेऊन जाणारा असेल किंवा अपयशाकडे तरी घेऊन जाणारा असेल, पण तो माझा मार्ग मी निवडू शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, आणि जो अपयशाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, जो अपयशाकडे घेऊन जो जाणारा मार्ग आहे ना, तो कसा आहे, तो ताणतणाव निर्माण करणारा मार्ग आहे, असं कवी या ठिकाणी म्हणतात. म्हणजे कवी म्हणतात मी माझ्या जीवनाचा मार्ग निवडू शकतो. म्हणजे तो मार्ग कसा असेल, एकतरी यशाकडे जाणारा असेल किंवा अपयशाकडे घेऊन जाणारा असेल. बरोबर आहे. मग कवीला या ठिकाणी कोणता मार्ग निवडायचा आहे, यशाकडे जाणारा मार्ग निवडायचा आहे, अपयशाकडे नाही. या ठिकाणी मग कोणता नेमका यशाकडे जातोय आणि कोणता अपयशाकडे जातोय, यासाठी कवी कन्फ्यूज आहेत, त्यांना यशाचा मार्ग निवडायचा आहे. तर मग पुढं त्याच्यासाठी देवाकडे ते प्रार्थना करतात. स्टांजा नंबर 3 मध्ये, स्टांजा नंबर 3 बघूया आता. मग योग्य मार्ग निवडण्यासाठी, यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निवडण्यासाठी त्या ठिकाणी देवाकडे प्रार्थना. कवीला समजत नाही की यशाचा मार्ग कोणता आहे, अपयशाचा मार्ग कोणता आहे. मग त्यासाठी योग्य त्या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी दाखविण्यासाठी कवी देवाकडे प्रार्थना करतात. तर बघूया स्टांजा नंबर 3 मध्ये. तर बघूयात काय म्हणतात कवी. प्लीज कृपा करून, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड म्हणजे काय, गॉड, देवाकडे. डिअर लॉर्डचा अर्थ देव. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, तर देवा तू कृपा करून माझे डोळे उघड. देवा तू माझे डोळे उघड, कृपा करून तू माझे डोळे उघड. आणि उघडल्यामुळे काय घडेल, तर दॅट आय माइट
क्लिअरली सी, आणि जर देवा तू माझे डोळे जर उघडलास तर मला रस्ता क्लिअर दिसेल. मी याचा अर्थ असा आहे का कवीला दिसत नाही असा आहे का? तर नाही, कवीला दिसते, पण त्या ठिकाणी त्यांना तेवढे समज नाही. म्हणून मला समज दे, डोळे उघड म्हणजे काय, तेवढी मला समज दे, असं कवीला या ठिकाणी म्हणायचं आहे. दॅट आय माइट क्लिअरली सी, जर देवा तू माझे डोळे उघडलास तर मला जो रस्ता यशाकडे जाणार आहे ते यशाचा रस्ता मला क्लिअर दिसेल. बरोबर आहे. हेल्प मी, मला मदत कर. कशासाठी? स्टँड फॉर व्हॉट इज राईट, काय खरं आहे, काय योग्य आहे हे दाखवण्यासाठी तू मला मदत कर, हे दाखवण्यासाठी मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यामधल्या जी काही चांगल्या गोष्टी आहेत, माझ्यामधल्या जी चांगल्या गोष्टी आहेत त्याची पारख करून दे, मला त्याची जाणीव नाही. माझ्यामधल्या जे अंतर्गतच्या काही माझे जे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी मला समजत नाही, त्याची मला पारख करून दे, त्याची मला जाणीव करून दे, असं तिसऱ्या स्टांजामध्ये कवी या ठिकाणी सांगतात. तिसरा स्टांजा संपलेला आहे. आता चौथ्या स्टांजामध्ये बाळांनो या ठिकाणी लोभ मार्गामध्ये आल्याच्या नंतरनं काय घडतं या संदर्भातलं वर्णन चौथ्या स्टांजामध्ये कवी करतात. तर हेल्प लॉर्ड, देवा मला मदत कर तू. कशासाठी? टू जस्ट से नो, एक गोष्ट कवीला नाही म्हणायचे, पण नाही म्हणण्यासाठी कवीकडे हिंमत नाही. बरोबर आहे. मग नेमकं कवीला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणायचे, तर ते बघूया आपण. दुसऱ्या लाईन मध्ये दिलेलं आहे, व्हेन, जेव्हा, टेम्पटेशन. व्हॉट इज मीन बाय टेम्पटेशन? टेम्पटेशन म्हणजे लोभ. आता बाळांनो लोभ म्हणजे काय? घरे धरा, आपण रस्त्यानं चाललोय, जात असताना त्या ठिकाणी एक 50,000चं बंडल पडलेलं आहे. काय पडलेलं आहे? 50,000चं बंडल पडलेलं आहे. आणि 50,000चं बंडल पडल्याच्या नंतर आपलं एक मन म्हणतंय हे 50,000 घ्यावं, आणि दुसरं म्हणतंय नको, हे पैसे दुसऱ्याचे पैसे नको. पण ज्या वेळेस ते पैसे घ्यावं हे जे तुमचं मन आहे ना, त्या मनाला लोभ असं म्हणायचे. बरोबर आहे. मग कवी म्हणतात त्या ठिकाणी ज्या ज्या माझ्या मार्गामध्ये लोभ येईल त्या लोभाला मला नाही म्हणायचे, पण नाही म्हणण्यासाठी माझ्यात हिंमत नाही, आणि ती हिंमत तू मला करून दे, असं कवी म्हणतात. बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, देवा तुम्हाला मदत कर. कशासाठी? नाही म्हणण्यासाठी. मग काय नाही म्हणायचंय? व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, ज्या वेळेस माझ्या मार्गामध्ये लोभ येईल त्या लोभाला नाही म्हणायचे, पण मला नाही म्हणण्यासाठी हिंमत नाही, ते हिंमत मला तू दे, म्हणून तो देवाकडे प्रार्थना करतो. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन, आणि जर मी माझ्या मार्गातला लोभ नाही म्हटलं की मग मी काय होईल? माझं शरीर पूर्ण निर्मळ बनेल. माझं शरीर काय होईल? पूर्ण निर्मळ बनेल. आणि त्याच्यामुळे काय घडेल? मग अँड फिट फॉर द लाईफ इच डे, आणि मग माझं शरीर निर्मळ बनल्यामुळं पुढील आयुष्य जगण्यासाठी मी तंदुरुस्त बनेन, असं कवी या ठिकाणी सांगतात. चौथा स्टांजा इथं तुमचा संपलेला आहे बाळांनो. आता लास्ट पाचवा स्टांजा. पाचव्या स्टांजामध्ये त्या ठिकाणी काय वर्णन करतात? तर किशोर वय संपल्याच्या नंतरनं काय घडेल याचं ते वर्णन करतात. जेव्हा माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझं किशोरवयीन वय संपेल तेव्हा. व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझं किशोरवयीन वय संपेल तेव्हा. आय नो, त्यावेळेस माझ्या लक्षात येईल. काय लक्षात येईल? दॅट आय विल सी, त्यावेळेस मी पाहीन दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, आणि त्यावेळेस माझ्या लक्षात येईल मी किशोरवयीन वय जगलं ते अतिशय छान प्रकारे मी जगलं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि त्याच वयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जसं मी किशोरवयीन वय जगलं तशाच पद्धतीनं मी पुढील माझं आयुष्य जगेल, असं कवी इथं म्हणतात. आणि इथं तुमची पोएम ही संपलेली आहे. लेख कवी आहेत जे मोर्स. अशा पद्धतीनं आपण इथं कविता घेतलेली आहे. पोएम